गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ध्यानदीप प्रकरणाचा अभ्यास सुरू आहे आणि ध्यानदीपाच्या निमित्ताने निष्काम कर्मोपासनेचा सतत विचार आपल्या पुढे येणार आहे. आणि निष्काम कर्मोपासनेने चित्ताची शुद्धी आणि शांती ही आपल्या आनंदरूपतेच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाची आहे. हे सतत मी बोलणार आहे त्याचं कारण आहे की माझा निश्चय तसा राहत नाही. मी माझ्या संदर्भातलं बोलतोय. त्या उपासना करायची असते. उपासना ही कर्त्याच्या स्वाधीन असते. पुढे श्लोक येणार आहेत. तर सतत त्या कर्तारूप जीवाला म्हणजे मला म्हणजे उदयला हे मीच समजावून सांगावं लागतं. श्रीगुरु हे समजावून सांगतच असतात. पण पुढे जाऊन मला स्वतःला सतत त्या उपासनेचा निष्काम कर्मोपासनेचा विचार हा सतत मला बजावला पाहिजे. आणि माझी उपासना ही उत्तरोत्तर ही माझी अंतःकरण वृत्ती शांत होऊन त्या निष्काम कर्मोपासनेचा एक परिपाक म्हणून मला त्या आनंदाकडे जाण्याची जी काय विचारधारा आहे ती माझ्या अंतःकरणात सिद्ध झाली पाहिजे. कारण तीच विचारधारा पुढे माझ्या आनंदाशी एकरूप करण्याला म्हणजे अज्ञानाच्या निवृत्तीला ती पोषक ठरते आणि मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. पुढे आता आत्मचिंतन किती दिवस करावे असा एक प्रश्न 78व्या श्लोकाच्या निमित्ताने आपल्या पुढे मांडलेला आहे की मग हे आत्मचिंतन किती करावं. आता पुन्हा त्याचं उत्तर तेच आहे की पुन्हा जोपर्यंत मला ज्ञानाची सहजता येत नाही तोपर्यंत आत्मचिंतनाचा विचार आपल्या पुढे आहे. पण हा जो 78वा श्लोक आहे ते असं म्हणतायत, ज्या आत्म्याचे चिंतन करावयाचे तो आत्मा मी आहे असा त्याचा अभिमान निर्माण होईपर्यंत चिंतन करून तो अभिमान मरण येईपर्यंत सांभाळावा. आता आत्म्याचं चिंतन किती करायचं, तर तो आत्मा मी आहे असा माझ्या वृत्तीवर अभिमान रूप वृत्ती धारण होत नाही तोपर्यंत मला या आत्मचिंतनाची गरज आहे. आत्मा रे श्रोतव्या मंतव्या निदिध्यासतव्या म्हणून त्या मननाचा विचार इथे आपल्या चिंतनात मध्ये येतो. मनन आणि चिंतन हे दोन शब्द वेगळे नाही आहेत. तर मग नक्की मनन काय सांगतं की आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि मग त्याच्या आड हे जणू काही मी शरीर, मी करता, मी भोगता असे भ्रमरूप विचार येतात. मग ते बाजूला करायचे. आता ते जर बाजूला करायचे असतील तर मग ते विचार बाजूला करण्यासाठी देह म्हणजे मी नाही, कर्ता म्हणजे मी नाही, भोगता म्हणजे मी नाही, मग कोण मी आहे, तर मी आनंदरूप आत्मा आहे, कुटस्थरूप आत्मा आहे असं सतत चिंतन मला करावं लागतं. म्हणून ते नकारात्मक विचार जे आहेत देहसत्यत्वाचे ते घालवण्यासाठी मी देह नाही अशा एका सकारात्मक विचारांची आपल्याला आवश्यकता असते आणि त्याने माझी अविद्या निवृत्त होते. आणि मग शेवटी मग ती निवृत्त झाल्यानंतर मग अपरोक्ष ज्ञान म्हणजे साक्षात ते तत्व मी आहे असं मला कळून जातं. आता हे जे कळणं जे पहिलं आहे हे वृत्तीच्या स्तरावर आहे. कोणीतरी सांगणारा भेटेल आपल्याला, श्री गुरूंसारखी व्यक्तिमत्व असेल किंवा तत्सम अधिकारी व्यक्तिमत्व असेल, अशा पद्धतीने ती व्यवस्था तो देव म्हणजे ईश्वरूप देव लावतो आणि आपल्याला ते चिंतन पूर्ण झाल्याची एक ग्वाही अंतःकरणात निर्माण होते. आणि ती जी आहे ग्वाही ती निर्माण होईपर्यंत मला आत्मचिंतन करण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून इथे काय आहे की ती चिंतन रूप उपासना जी आहे म्हणजे पुन्हा विचाराचं चिंतन रूप असलेली उपासना की जे माझं आहे ते मी नाही, ते मध्ये मी आत्मा आहे असा वृत्तीच्या स्तरावर येणारा अनुभव आणि मग त्याला आलेली सहजता. जोपर्यंत सहजता आपल्या अंतःकरणात सिद्ध होत नाही तोपर्यंत मला हे चिंतन करावं लागेल. म्हणून ते किती दिवस चिंतन करावं लागेल याचा विचार करायची वेळ आली तर ती भाषा दिवसाच्या याच्यात मोजायची नाही. तर जोपर्यंत मी त्या आनंदाशी एकरूप होत नाही तोपर्यंत मला चिंतन करावं लागेल. आणि पुढे मग ते चिंतन सांभाळावं लागतं. त्याचं कारण आहे व्यवहार घडत असतो. आता व्यवहार हा व्यवहाराच्या पद्धतीने घडतो पण तो अनासक्त वृत्तीने घडला पाहिजे. आणि तो अनासक्त वृत्तीने घडल्यानंतरच मला माझ्या खऱ्या आनंदाची जी काय म्हणूया विचारधारा किंवा त्या आनंदाची कारंजी ती जे माझ्या अंतःकरणात म्हणूया फुटतात किंवा ती कारंजी उडतात तर ती कारंजी मला अनुभवाला येतील. म्हणजे अनुभवाला येतील या शब्दाचा अर्थ अनुभव काळी त्याचा अनुभव येणार नाही त्या आनंदाचा, पण त्या भावनेतनं म्हणजे त्या आनंद रूपाच्या आपण म्हणूया अनुभवातनं जेव्हा मी खाली उतरेल तेव्हा मात्र मला त्या आनंदाचं प्रकटीकरण
माझी अंतःकरण वृत्ती अत्यंत प्लेझंट तयार झालेली आहे, ही भूमिका आपल्या अंतःकरणात तयार होते. म्हणून इथे सहजता येईपर्यंत आपल्याला ती चिंतनाची वृत्ती सांभाळावी लागते. हाच त्यातला महत्वाचा विचार आहे. आता या अभिमानाचं वेदकालीन उदाहरण दिलंय, कारण कुठल्याही गोष्टीला दृष्टांत हा द्यावा लागतो आणि दृष्टांत नीट जर चांगला समर्पक असेल तर मग द्राष्टांत जो आहे की चिंतन किती दिवस करायचं हे माझं मला कळून घेण्याची एक व्यवस्था तयार करता येते. दृष्टांताचा जो 79वा श्लोक आहे तो संवर्ग विद्या प्राप्त झालेला ब्रह्मचारी भिक्षा मागत असताना मी संवर्ग रूप आहे असा निश्चय सांभाळूनच भिक्षा मागत होता. म्हणजे इथे संवर्ग म्हणजे स्वतःमध्ये समाविष्ट करून घेणारा, वाणी मन इत्यादी कार्य वायूत समाविष्ट असल्याने वायूला संवर्ग असे म्हणतात. संवर्गाचं उदाहरण दिलं की असा जो प्राणोपासना करणारा एक ब्रह्मचारी आहे म्हणजे ध्यानोपासक आहे आणि मग तो त्या प्राणांवर दृष्टी स्थिर करून प्राणालाच ब्रह्म मानून अशा पद्धतीने जो साधन करणारा जो संवर्ग आहे म्हणजे संवर्ग रूप भिक्षेकरी जो आहे तो भिक्षा मागताना सतत त्याची दृष्टी त्या प्राणावर आहे. म्हणजे दृष्टी सतत त्याची शांत आहे, प्राणावर आहे. या शब्दाचा अर्थ त्यांनी त्याचे श्वास जे आहेत ते मंद केलेले आहेत याचा अर्थ त्याच्या अंतःकरणामध्ये हे आनंदाकडे जाण्याचे सतत विचार आहेत. आणि असं करून ती संवर्ग विद्या ही काय आहे, मी आहे. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, तो संवर्ग मी आहे आणि ती विद्या मी आहे. अशा पद्धतीने त्यांनी ती भिक्षा मागण्याचं काम केलेलं असतं. तर आता पुढचा जो विचार आहे तर आपल्या दृष्टीने संवर्ग काय आहे. आपल्या दृष्टीचं संवर्ग असं आहे की मी ब्रह्म आहे ही माझ्या दृष्टीने असलेली संवर्ग विद्या आहे आणि ती आपली संवर्ग विद्या अशा पद्धतीची असल्यामुळे मला आता मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे अशा वृत्तीची सतत माझ्या अंतःकरणात सांभाळ केला पाहिजे. आणि तो जर सांभाळ करायचा असेल तर ह्या नको असलेल्या विचारांना माझ्या अंतःकरणात मला थारा देता येणार नाही. प्रत्येक वेळी माझी अंतःकरण वृत्ती ही सतत शांत राहण्यासाठी मी नामस्मरण तरी केलं पाहिजे, नंतर मी आत्मानात्म विचार तरी केला पाहिजे किंवा मी पुन्हा या ब्रह्मविद्येचा म्हणजे पंचदशीचा संतांच्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत मला ही देहादी प्रपंचाची कर्म करायची आहेत तर तोपर्यंत मला ती कर्म करताना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करावी लागत असतील तर मला तिथे तेवढं लक्ष पुरवून मी ती कर्म केली पाहिजेत. पण तिथून जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती बाहेर येते जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा मी नामस्मरण नंतर आत्मानात्म विचार वाचता येत असेल तर छोटे छोटे बुकलेट्स असतात आपल्याकडे, बुक्स असतात, हँडबुक्स म्हणतो आपण, ती बुक्स काढायची. मला 10 मिनिटं वेळ आहे, मी साधन करणार आहे. अशा पद्धतीने मी जर का ती संवर्ग विद्या मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे अशी जी काय संवर्ग विद्या आहे साधकाची ती जर का आपण डेव्हलप केली तर माझी जी जीवब्रह्मैक्य ज्ञान स्थिती किंवा आनंदाचा अनुभव हा जो विचार आहे तो विचार माझ्या म्हणूया आयुष्यात दूर राहत नाही. ते लांबचं चिंतन राहत नाही. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं उसासा असतो की अहो काय ते आत्मतत्व कसं, ते एकमेव अद्वितीय ते दिसत नाही, मग मी कसा अभ्यास करायचा, या सगळ्या गोष्टी दूर निघून जातात. आपल्याला अभ्यास करायचा असेल तर एकच मी ब्रह्म आहे हा जो वृत्तीरूप विचार आहे तो विचार वृत्तीवर सतत बाणवायचा प्रयत्न केला पाहिजे. एक दिवस ती वृत्ती सुद्धा शांत होते आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. हा या 79व्या श्लोकाचा खरा विचार आहे. पुढे हा 80वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, उपासना पुरुषतंत्र म्हणजे कर्तृतंत्र असल्याने ती सांभाळावी लागते. साधक स्वतःच्या इच्छेनुसार साधना करणे न करणे वेगळ्या प्रकारे करणे शक्य आहे. म्हणून साधकाने सतत तत्वानुसंधान साधावे. आत्ताचा तोच विचार आहे की साधक स्वतःच्या इच्छेनुसार साधना करणं शक्य आहे. स्वतःच्या इच्छेनुसार या शब्दाचा अर्थ संतांचे ग्रंथ आहेत, त्या संतांचे ग्रंथ वाचून मग तो विचार करतो की संतांनी नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. निदान पुण्य मिळवायच्या दृष्टीने तरी तो नामस्मरणाच्या अभ्यासाला सुरुवात करतो. म्हणजे साधन काय आहे त्या कर्त्याच्या स्वाधीन आहे, साधकाच्या स्वाधीन आहे. साधक साधना करतो अशी एक भूमिका असते. म्हणून इथे काय आहे की ती जी साधना आहे स्वतःच्या इच्छेनुसार का होईना ती सुरू राहते, म्हणजे राहावी अशा शब्दाची भाषा आहे. मग नामस्मरण असेल, नंतर आत्मचिंतन असेल किंवा ध्यानाला बसणं असेल, हे सगळं तो करतो आणि ते करून तो आपली अंतःकरण वृत्ती शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तो ध्यानाला बसतो
का ध्यानाला बसतो? तर त्याला असंभावना दूर करायची असते. आत्मस्वरूपाविषयी असलेली जी असंभावना आहे, की त्याचं अस्तित्व खरोखर आहे का नाही? अशा पद्धतीने जेव्हा विचार पुढे येतो, तेव्हा ध्यानाला बसावं आणि त्या ध्यानाच्या निमित्ताने मी माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे, अशा पद्धतीने तो क्षणभर आनंदाचा अनुभव तरी घ्यावा. म्हणजे इथे काय आहे, साधन करणं हे खूप आवश्यक आहे. पण कधी-कधी आळसाने तो करतही नाही. ही पण एक भूमिका असते, की आळस करण्याचा काही वेळा संभव असतो आणि मग साधनेमध्ये कुठेतरी मोठं अंतर तयार होतं. खूप दिवस झाले मी ध्यानाला बसलो नाही, खूप दिवस झाले मी पुस्तक सुद्धा उघडलं नाही. म्हणजे हे करणं न करणं हे त्याच्या स्वाधीन आहे. पण आत्मा मात्र वस्तुतंत्र आहे. यानी करो अथवा साधना अथवा न करो. पण आत्मा नावाचं तत्व कायमच आहे. त्याने ध्यान केलं म्हणून आत्मा आला आणि ध्यान नाही केलं म्हणून आत्मा गेला अशी भाषा नाहीये. ध्यानाने आत्मा येतो, ध्यानाने आत्मा जातो असं नाहीये. त्या ध्यानाने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीत मी आत्मानात्म विचार म्हणजे ते सोहम ध्यान जे विचारांचं ध्यान आहे ते मी करू शकतो आणि त्यानेच माझ्या अविद्येची म्हणजे कल्पित अंतःकरणात असलेली कल्पित अविद्या जी आहे ती निघून जाते. म्हणजे ती बाधित होते आणि मी खऱ्या अर्थाने आनंदाशी एकरूप होतो. म्हणून करणे न करणे किंवा वेगळ्या प्रकारे करणे. आता साधक नावाची जी गोष्ट आहे ते अजब रसायन आहे. ते परमिटेशन कॉम्बिनेशन प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. म्हणून साधक हा माझे श्रीगुरु म्हणतात, प्रत्येक साधक हा थोडासा बंडखोर असतो. आता त्यांनी किती बंडखोरी करावी? तर श्रीगुरूंनी सांगितलेल्या साधनामध्ये तो थोडंसं फेरफार करतो. करावेत, काही हरकत नाही. कारण त्याच्या अंतःकरण वृत्तीला त्यांनी समजून घेतलेलं असतं आणि त्यानुसार तो त्याचे म्हणूया एक अभ्यासाचे काही नॉर्म्स ठरवतो आणि मग तो त्याच्यानुसार त्याला वेटेज देतो आणि अभ्यास करतो. आपण तरी सुद्धा टोटल विचार केला तर तो साधना श्रीगुरूंनी सांगितलेली असते त्याप्रमाणेच चाललेला असतो. म्हणून इथे काय आहे, की साधक या 3 पद्धतीने आपल्या पुढे व्यक्त होतो. त्यातला न करणे हा पार्ट जो आहे, तो आपल्या दृष्टीने काही योग्य नाही. म्हणून साधन हे केलं गेलेलंच पाहिजे. तत्वानुसंधान हे साधलं गेलंच पाहिजे. कारण प्रत्येक वेळी जो विचार आहे, तो मला माझ्या आनंदाचा अनुभव मला आला पाहिजे. नको असलेला विचार आला, तरी त्याला कन्व्हर्ट त्या आनंदामध्ये करण्यासाठी त्याला हव्या असलेल्या विचारांनी छेद द्यावा, अंतःकरण वृत्ती शांत करावी आणि खऱ्या अर्थाने मी त्या आनंदाचा अनुभव घ्यावा. क्षणभर का होईना मी त्या आनंदाचा ध्यानाच्या निमित्ताने मी अनुभव घ्यावा. म्हणून इथे काय आहे, आपल्याला तत्वानुसंधान हे सोडायला परवानगी नाही. म्हणजे याचा अर्थ साधन करायचंय मला आणि साधन हे कर्तृतंत्र आहे, ते कर्त्याच्या स्वाधीन आहे. पण आत्मा मात्र वस्तुतंत्र असल्यामुळे त्या आनंदाचा अनुभव येण्यासाठी मला ते माझी अंतःकरण वृत्ती शांत असावी लागते. म्हणून मी साधन करतोय हा विचार आपला पक्का असला पाहिजे. म्हणून इथे पुढे आता 81व्या श्लोकाचा विचार येतो. अशा सतत चिंतनाचं फळ काय? तर ते असं म्हणतात, ज्याप्रमाणे आवडीने व निश्चयाने वेदपठण करणारा स्वप्नातही तेच करतो, जप करणारा जपच करतो, त्याप्रमाणे ध्यान करणाऱ्याने ध्यानच करावे. म्हणून इथे काय आहे, त्याला रेल्वेचं उदाहरण दिलेलं आहे, की आपण समजा रेल्वेने एक प्रवास केला. एक 24 तासाचा, 36 तासाचा असा प्रवास केला, की आपण ज्यावेळी आपल्या स्टेशनवर उतरतो. समजा इथून नागपूरपर्यंत प्रवास केला आणि त्यानंतर जेव्हा आपण स्टेशनवर उतरतो आणि मग घरी जातो आणि घरी गेल्यानंतरही आपण थोडे हेलकावे खातच चालतो. आपल्याला असं वाटतं, की अरे आपण थोडंसं हालतोय. ती ट्रेन हालत असते, तसंच मला काही उदाहरण तयार होतं. म्हणजे मी पुन्हा त्या ट्रेनमधनं उतरलेलो असतानाही काही काळ मला म्हणजे एखादा दिवस तरी त्या ट्रेनमध्ये बसल्याचा अनुभव येतोच ना. म्हणजे ते हेलकावे माझ्या म्हणूया अनुभवाला येतातच. तसंच म्हणून आवडीने जो निश्चयाने वेदपठण करतो म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करतो किंवा म्हणूया नामस्मरण करतो. आता आपल्याला ही एक नामस्मरणाची जी युक्ती आहे ना, त्याचा अनुभव सुद्धा घेता येण्याची व्यवस्था आहे, की नामस्मरण मी हे सतत करावं. मग नामस्मरण आता समजा मी झोपताना मी जर का नामस्मरणात झोपी गेलो, म्हणजे नामस्मरण करत करत माझी अंतःकरण वृत्ती शांत होऊन झोपी गेलो, तर सकाळी उठल्यावर सुद्धा माझं नामस्मरण सुरू असतं. मग माझी नामस्मरणात जाग आली आणि अशी सवय मी लावून घ्यावी लागते. झोपताना मी नामस्मरण करायचं असतं, जागं उठल्यावर मी नामस्मरण करायचं आणि मग मी माझ्या काही जी काय कामं आहेत त्याला लागायचं.
म्हणजे त्या काम करण्याला प्रारंभ करायचा. पण हे सगळं मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं काही दिवस, एक असे वर्ष 2 वर्ष गेल्यानंतर, की मी झोपताना नामस्मरणात झोपी जातोय आणि सकाळी मात्र जाग मला नामस्मरणात येते. याचा अर्थ मध्ये सुद्धा काय आहे, कारण जे पूर्वी असतं आणि शेवटी असतं तेच मध्ये असतं, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो स्वप्नातही तेच करतो. स्वप्नात काय, तो झोपेतही तेच करतो, हा त्यातला भाव आहे. म्हणजे त्याचं नामस्मरण हे अखंड चालू राहतं, हा त्यातला भाव आहे. म्हणून अशा चिंतनाचं फळ जे आहे ते नामस्मरण सतत चालतं आणि ज्यावेळी नामस्मरण चालू असतं त्यावेळी त्या देवाशी मी एकरूप असतो. कारण नाम आणि देव हे दोन्ही एकरूप आहेत. आणि मग त्या निमित्ताने या देहादी प्रपंचाचं असलेलं विशेष चिंतन आहे की जे मला सुखी किंवा दुःखी करतं, त्या चिंतनातनं माझी अंतःकरण वृत्ती सहज दूर होते. अशा पद्धतीने ध्यानाचा विचारही मांडलेला आहे की ध्यान करणाऱ्यांनी ध्यानच करावं, कारण त्या ध्यानामुळे त्याला त्याच्या आनंदाचा अनुभव येतोच. म्हणून इथे आपल्याला कितीतरी गोष्टी असतात. क्रिकेट खेळणारी व्यक्ती असते, ती झोपेत सुद्धा कॅच घे म्हणते, बरळते. याचा अर्थ काय आहे, ती झोपेत सुद्धा क्रिकेट खेळत असते. अशा पद्धतीने ते अनुसंधान आपलं तयार होतं. आता तेच अनुसंधान आपल्याला काय करायचं आहे, ते वृत्तीरूप मी आनंदाचा ठेवा आहे, अशा अनुसंधानात मी जायचंय आणि त्या अनुसंधानाचं मुख्यत्वे आपल्या दृष्टीने, अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्व आहे. पुढे 81व्या श्लोकानंतर 82व्या श्लोकाचा विचार असा आहे, स्वप्नात ध्यान होण्याचे कारण काय? आणि ते कारण असं सांगतायत, ध्यानाच्या विरोधी वृत्तीज्ञानाचा त्याग करून सतत ध्यानात मग्न असलेला मुमुक्षू स्वतःवर ध्यानाचा अखंड संस्कार करून घेत असल्यामुळे स्वप्नात सुद्धा ध्यान करू शकतो. म्हणजे पुन्हा त्याच विचार आला की झोपेच्या आधी जर तो ध्यानाने झोपेला गेला तर सकाळी उठल्यावर सुद्धा तो ध्यानच करतो. जागृती स्वप्नी पांडुरंग. आता ही भूमिका काय आहे, जागृती मध्ये पांडुरंगाचं नामस्मरण ध्यान आहे आणि स्वप्नातही ध्यान आहे, याचा अर्थ ते सुषुप्तीतही आहे. कारण सुषुप्तीशिवाय स्वप्न नाही सिद्ध होत. म्हणजे इथे काय आहे की ती जी गोष्ट आहे, ध्यान करण्याची गोष्ट म्हणजे संवादी गोष्ट, ही सतत आपल्याला करावी लागते. कारण नको असलेल्या विचारांचा पगडा जो आहे देहबुद्धीचा, तो अनंत जन्माचा आहे आणि त्यातून मला जर सुटका करून घ्यायची असेल तर मला सतत त्या आत्मचिंतनाचा विचार हा करावाच लागतो. जोपर्यंत मी ते माझ्या अंतःकरण वृत्तीला बाधित करत नाही, माझी अंतःकरण वृत्ती सहजावस्थेत आनंदाची जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मला अभ्यास करावा लागतो. पण माझं रजोगुणी मन आहे. ते रजोगुणी मन हे साधना करायला सहसा प्रवृत्त होत नाही. तेव्हा काय आहे, सतत अभ्यासाचा संस्कार हा माझ्या अंतःकरणावर ठसवत जावा लागतो. आणि हा संस्कारच पुढे माझी साधना करून घेतो. पण एकदा मात्र मला हट्टाने पेटून त्या साधनेला बसायचंय, मला ध्यान करायचंय, त्यानंतर मला आत्मचर्चा माझी करायची आहे, मला अभ्यास करायचा आहे. हे सतत विचार माझ्या पक्के लक्षात असले पाहिजे. मी माझा वेळ वाया घालवणार नाही, हे मला लक्षात आलं पाहिजे. असं जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत ती सत्वगुणाची बुद्धी तयार होत नाही सहजासहजी. पण ती एकदा जर तयार झाली आणि माझ्या अंतःकरणाला जर का त्या विठोबाची आवडी लागली तर ती आवडी काही केल्या जात नाही. माणूस मरतो पण त्या आवडीतच मरतो. हा त्यातला भाव आहे. आपल्याला समजूनच घ्यायचंय की हे जे काय असाध्य गोष्टी असतात की ज्या आपल्याला अशक्य वाटत असतात, की अंतःकरण वृत्ती सतत नामस्मरण कसं करणं शक्य आहे. पण ते हळूहळू मी नामस्मरणाला सुरुवात करावी आणि मग मी माझ्या आनंदाकडे निघून जाऊ शकतो, ही भूमिका आपल्याला हळूच कळली पाहिजे. आणि ती जर कळून घ्यायची असेल तर साधन हे करून पाहावं लागतं. पण रजोगुणी आणि पुन्हा तमोगुणी विचार हे माझं साधन होऊ देत नाही. त्यासाठी मला सतत जागरूक असावं लागतं. सावध साक्षेपी दक्ष हे समर्थ म्हणतात, ते काही उगाच नाही. पुढे हा 83वा जो श्लोक आहे तो प्रारब्धाने मिळणारे भोग व ध्यान ह्यात विरोध नाही, या दोघांमध्ये विरोध नाहीये, हा समजावून सांगणारा श्लोक आहे. विषयाचे व्यसन जडलेला जसा विषय मिळवतोच त्याप्रमाणे प्रारब्ध भोग घेणाराही अत्यंत आस्थेमुळे ध्यान करू शकतो, यात शंका नाही. आता विषयांचं व्यसन जडलेलं आहे, तो काहीही झालं तरी विषय योग्य किंवा अयोग्य रीतीने मिळवतोच. तो कुठलीही त्याला सिस्टीम वापरतो. कधी कधी तो गैरमार्गाचाही वापर करतो, कधी कधी तो योग्य मार्गाचाही वापर करतो. पण विषयांवर तो ध्यान असतं त्याचं, त्यामुळे विषयांचं ध्यान त्याच्या अंतःकरणातनं जातच नाही. विषय चिंतन, पण त्या विषय चिंतनातनं काय होतं, ते विषय चिंतनातनं ते स्व आनंदाचं चिंतन मात्र दूर पडतं. समर्थांची ओवी आहे
की सांडून राम आनंद घन, करी जो विषय चिंतन, तया लोलंगतासी समाधान कैसे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती विषय चिंतनात असते त्यावेळी मी आनंद चिंतनातनं बाहेर पडलेलो असतो. पण जर का आनंदाच्या चिंतनाची म्हणजे ध्यानाची जर का मला आवडी लागलेली असेल, तर मग मी कसा काय, मी त्या ठिकाणी आनंदाकडे निघून जातो. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की माझी अंतःकरण वृत्ती आवडी तयार होईपर्यंत, आवडीने मी परमार्थ करावा, आवडीने अनंत आळवावा, अशी भाषा आहे संताची. मग ती जर का आवडीने अनंताला मी म्हणजे त्या विठ्ठलाला आळवायला लागलो, तर तीच प्रेमलक्षणा भक्ती मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाते. आपल्याला तेच करायचंय, की मला नामाचं व्यसन जडलं पाहिजे. मी जिथे तिथे नामस्मरण केलं पाहिजे आणि तेच व्यसन हळूहळू माझी जी देहबुद्धीचे विचार आहेत ते बाजूला करतं. ते प्रपंचाचे विचार आहेत ते हळूहळू डायल्यूट व्हायला लागतात आणि एक दिवस मी त्या आत्मस्वरूपापाशी जाऊन बसतो. म्हणजे त्या नामचिंतनाने मी अंतःकरण वृत्ती शांत करू शकतो आणि त्याच नामचिंतनाचा मी विचार केला तर मी आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करू शकतो. कारण त्या नामामध्येही विचार आहे, एक सगुण राम आहे, एक ईश्वर रूप राम आहे आणि एक आनंद रूप राम आहे. सगुण राम हा माझ्या उपासनेचा विषय आहे, ईश्वर रूप रामाला मला कर्म अर्पण करायचे आणि आनंद रूप रामाशी मला एकरूप व्हायचंय. झाली का नाही थोडक्यात साधना. पण ते पथ्य मला पाळावं लागेल. अभ्यास जर करायचा असेल तर काय आहे, ते साधन करायला पाहिजे. म्हणून रोगी एखादा असतो त्याला मात्र कुपथ्य करायची आवडच असते, कारण त्याला व्यसन आहे. कुपथ्य करायचं व्यसन आहे म्हणून तो कुपथ्य करतो. आणि जो नामसाधना घेणारा जो आहे तो मात्र काय आहे, सतत नामच घेतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, चांगल्या सवयी लावाव्या लागतात आणि वाईट सवयी चटकन लागतात. कारण का, अनंत जन्माचा प्रभाव आहे. मग आपल्याला समजावून सांगतात की साधन करण्यासाठी ती अंतःकरण वृत्ती शांत असावी लागते आणि त्यासाठी निष्काम कर्मोपासना हे साधन जे आहे ते आपल्याला नेटाने चालवावं लागतं. हा विचार आपल्याला सतत करावा लागणार आहे. तुम्ही म्हणणार की हे किती वेळा तुम्ही बोलणार आहात, कारण का एकदा सांगून मला कळत नाही म्हणून संत सुद्धा मला वारंवार ते सांगत आहे. या सगळ्या भाषेमध्ये आपल्याला एकच सतत बडीवार आहे की निष्काम कर्मोपासना झाली पाहिजे, आत्मानात्मचिंतन झालं पाहिजे. त्या संपूर्ण पंचदशीचा विचार तेवढाच आहे आणि मग जे आनंदाची प्राप्ती आहे ती होईलच. पुढे हा 84वा श्लोक आहे, त्यासाठी आता दृष्टांत द्यायला सुरुवात केलेली आहे. यासाठी परपुरुषावर आसक्त असलेल्या स्त्रीचा दृष्टांत आहे. आता त्या काळी पुरुष प्रधान संस्कृती होती म्हणून स्त्रीचा दृष्टांत आहे. पण तरी सुद्धा आपण तो पुरुषांनीही लावून घ्यावा. अशा पद्धतीने जर लावून घेतला तर मग आपणही त्याचे विचारधारा काय आहे, नक्की त्यांना काय म्हणायचंय हे कळून घेऊ शकतो. की परपुरुषाचा नाद असलेली लागलेली स्त्री जरी घरकामात गडून गेलेली दिसली तरी ती परसंगात कल्पनांचा आस्वाद घेतच असते. 84वा श्लोक आहे की परपुरुषाच्या संगात आहे ती, ती घरकाम करते यात वाद नाही. पण घरकाम जशी करत असते ते पूर्ववत करताना दिसते, पण अंतरंगात मात्र तिला त्या परपुरुषाचा विचार असतो आणि परपुरुषाची कल्पना ती रमलेली असते. हे त्यावेळेचं दिलेलं उदाहरण आहे. तसंच ते पुरुषांच्या बाबतीत आपण लावून घ्यावं. मग याचा अर्थ काय आहे की आपल्याला वरवर काम करताना आपण जरी काही वेगळं दिसलो तरी अंतरंगात आपल्याला वेगळाच विचार आहे. मग इथे सुद्धा आपण काही गोष्टींना हा तोल आणि ताल सांभाळू शकतो. इथे मात्र तोल ताल नाहीये. पण तेच आपण काही कामं अशी असतात की त्या ठिकाणी आपण पुन्हा ते काम करू शकतो. उदाहरणार्थ वाहन चालवण्याचं काम आहे. आता वाहन चालवताना आपल्याला त्या रस्त्यावर दृष्टी ठेवावी लागते. पण ती दृष्टी ठेवताना अंतःकरणात मात्र नामस्मरण करता येतं. म्हणजे भगवंताची दृष्टी आपल्याला ठेवता येते. म्हणजे चालताना म्हणजे वरवर चालवताना मी वाहन चालवतो आहे, पण मात्र अंतरंगात मात्र मी नामस्मरण करतोय. अशा पद्धतीने आपण ते विचार जे हे त्यांनी दिलेले आहेत की त्या स्त्रीचा दृष्टांत दिलाय, पण त्याच दृष्टांताला आपण म्हणूया पॉझिटिव्हली विचार करायची वेळ आली तर त्या भगवंताकडे जाण्यासाठीचा विचारही आपण करू शकतो. हा एवढा विचार आहे. म्हणून हे दृष्टांत आहेत, हे काही फार मोठे ताणायची गरज नाहीये. दृष्टांत हा कशासाठी असतो, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दृष्टांत सोडून द्या, द्राष्टांतासाठी दृष्टांत असतो. त्या द्राष्टांताचा विचार झाला आपला की काम आपलं झालेलं आहे. पुढे आता आणखीन तो पुढचा जो विचार आहे, त्यामुळे घरकामात अडथळा येतो काय. आता परसंगाच्या कल्पना विलासामुळे घरकाम थांबत नाही, पण ते
जेमतेम करायचे असते म्हणून केलेले असते. आता कल्पना काय करत असते, ती त्या परपुरुषाचा विचार करत असते. पण त्यामुळे काही घरकाम काही थांबतंय का? घरकाम चालू असतं. लोकांना वाटतं घरकाम करतीये सगळं. पण तिच्या डोक्यात मात्र तो वेगळा विचार आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की घरकाम केलेच पाहिजे, नाहीतर काय होईल? घरकाम जर मी केलं नाही, तर लोकं म्हणतील, "तुझं घरकामात लक्ष आहे की नाही?" मग घरकाम केलेच पाहिजे, तर तेवढ्यापुरती वृत्ती घरकामाची ठेवली जाते. पण का अशी वृत्ती ठेवली जाते? त्याच्यामुळे आपलं बिंग फुटलं तर काय करायचं? म्हणून ती कल्पनाविलास जो आहे, तो अंतरंगात सतत चालू असतो, पण घरकामात मात्र काही चुकत नाही. म्हणून काम जेमतेम केलं जातं, मनापासून केलं जात नाही. कदाचित भाजीत मीठ कमी पडेल, कदाचित जास्त पडेल. अशा पद्धतीने ते घडेल. पण काय आहे, विचार करायला गेलं तर थोडाफार व्यवहार हा व्यवस्थितपणे केलेला असतो. थोडाफार अशा पद्धतीने विचार आहे. म्हणून असंच जर विचार करायची वेळ आली, तर ज्ञाननिष्ठा सांभाळून सुद्धा मला व्यवहार करता येणं शक्य आहे. आत्ताच उदाहरण घेतलं, की मी नामस्मरण निष्ठा सांभाळत मी वाहन चालवू शकतो. मी नामस्मरण निष्ठा सांभाळत काही भागात मी स्वयंपाकही करू शकतो. म्हणजे एकदा का काही गोष्टींचा विचार जो आहे, तो आपल्याला अशा पद्धतीने करता येतो. म्हणजे इथे काय आहे, की जेमतेम म्हणून जो व्यवहार करायचा आहे, तो जेमतेमच करावा. व्यवहार हा नेहमी 35% पास होण्यापुरता करायचा असतो, तो तेवढा करावा आणि तिथून पुढे उरलेला जो परमार्थाचा वेळ आहे, परमार्थाचा विचार आहे, त्यासाठी तो सगळा वेळ समर्पित करावा. म्हणून इथे काय आहे, ज्ञानी सुद्धा व्यवहार करताना ज्ञाननिष्ठ राहून व्यवहार करू शकतो, एवढा मात्र विचार आपल्याला या श्लोकातनं मिळतो. यासाठी ज्ञानरूपतेमध्ये असणाऱ्या व्यक्ती ह्या व्यवहार करू शकतात. तिने व्यवहार केला नाही पाहिजे, अशी काही खुळी कल्पना माझ्या अंतःकरणात असेल, तर ती वेळीच काढून टाकण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. 86व्या श्लोकाच्या विचारात कुटुंबनिष्ठ स्त्रीच्या कामाप्रमाणे तिचे काम होत नाही, हे सांगणार आहे. घरकामाचे व्यसन असलेली स्त्री जसे मनापासून काम करते, तसे संग कल्पना विलासात रमलेली करीत नाही. आता ठीक आहे, की घरकामात पूर्णपणे वाहून घेतलेली व्यक्ती असते. काही स्त्रिया असतात, त्या नोकरी करत नाहीत. त्या पूर्णपणे घरकामात असतात, घर सांभाळतात, सगळं काही करतात. घरातले व्यवहार करतात, त्या पुरुषाला काही लक्षही घालावं लागत नाही घरातल्या. अशा पद्धतीने अत्यंत चोख व्यवहार ठेवतात आणि अत्यंत सुंदरपणे घर सांभाळतात. म्हणजे याचा अर्थ तिथे त्या मनापासून काम करतात. म्हणून त्या घरकामात रमणाऱ्या स्त्रीचं मन आणि सगळं जे काय शरीर आहे, ते घरकामात गुंतलेलं असतं. पण आपल्याला मात्र व्यभिचारी स्त्रीचा विचार केला, तर ते चित्त मात्र कल्पना विलासात रंगलेलं असतं, म्हणजे परपुरुषाच्या. अशा पद्धतीने मात्र विचार दिलेला आहे. याचा अर्थ दोन्ही कामं होऊ शकतात, हा त्यातला एवढा भाग कळला की काम झालं. आता या दृष्टांतावरनं द्राष्टांत म्हणजे सिद्धांत काय आहे, हे मला समजावून सांगणारा श्लोक हा 87वा श्लोक आहे. अशा रीतीने केवळ ध्याननिष्ठेशी, ध्यान साधनेशी निष्ठा सांभाळणारा साधकही काही प्रमाणात कसा तरी व्यवहार करतो, पण ब्रह्मज्ञानी मात्र परमार्थाला व्यवहाराचा विरोध नसल्याने व्यवहार व्यवस्थित करतो. आता ध्याननिष्ठा सांभाळणारा एक ब्रह्मनिष्ठा आहे आणि एक पुन्हा आत्मानात्म विचारांनी ब्रह्मनिष्ठा तयार केलेली व्यक्ती आहे. इथे दत्त भार्गव संवादातला एक विचार आहे. त्यांनी 3 पद्धतीचे जीवनमुक्त हे आपल्या पुढे मांडलेले आहेत. एक बहुमानस नावाचा जीवनमुक्त आहे, एक समनस्क जीवनमुक्त आहे आणि एक नष्ट मानस आहे. आता हा बहुमानस जो आहे, तो ब्रह्मनिष्ठा सांभाळलेला आहे, की ज्याने ज्ञानलक्षणा भक्तीने आत्मानात्म विचार करून जीवदशा बाधित करून त्या आनंदाचा अनुभव घेतलेला आहे. आणि तो मात्र काय आहे, त्याच्या अंतःकरणात या देहादी प्रपंचाविषयी पूर्णपणे वैराग्य सिद्ध झालेलं असतं आणि त्या वैराग्यातनं हा सगळे व्यवहार करतो, बहुमानस असलेला. जो जनामध्ये राहे परी जना वेगळी गोष्टच आहे, अशी त्याची भूमिका असते. तो जनामध्ये दिसतो, जनांसारख्या गोष्टी करताना दिसतो, पण अंतरी ज्ञान जागे निरंतर. पण तो ज्ञानस्वरूपाशी एकरूप असतो. म्हणजे तो व्यवहार करून सुद्धा अकर्ता असतो, अशा भूमिकेतला बहुमानस असतो. आता त्याच्या विरुद्ध असलेला नष्ट मानस आहे, की तो ध्यान साधनेने, अष्टांग योगाच्या साधनेने तो जीवनमुक्त झालेला असतो. तो क्वचित प्रसंगी या खाली म्हणजे या व्यवहार करण्याच्या भूमिकेत येतो. त्यामुळे ते नष्ट मानस झालेले जे काय ध्याननिष्ठा सांभाळणारे जे सिद्ध माणसं असतात, ते बालोन्मत पिशाच्यवत वागताना दिसतात आपल्याला. त्यांचं वागणं जे आहे, ते काही वेळा इरॅटिक असतं. ते काही वेळा समाजाला धरून असतंच असं नाही, समाजाला काही वेळा धरूनही नसतं.
ते फटकून वागतात. काय माहिती ते कसे वागतील हे सांगता येत नाही. कधी ते इतके प्रेमाने वागतात की हे फटकून वागत होते असं विचार आपल्याला करावा लागतो. पण बहुमानस तसा नाही. बहुमानस सतत प्रेमाने सगळ्यांशी राहील. तो प्रत्येकाला व्यवहार समजावून सांगेल आणि त्या व्यवहारातनं तो त्या आनंदाकडे जाण्याची भूमिका ही पक्की मांडेल. म्हणजे इतका तो शांत आणि सुस्वभावी असतो की तो हवा-हवाचा असतो. पण हा नष्टमानस ध्यान साधक असतो, तो मात्र काय आहे, काही प्रमाणात तरी तो थोडा व्यवहार करतो आणि हा समनस्क जो आहे, तो मात्र मध्ये असतो आणि तो मध्ये असतो तो कसा असतो, तो व्यवहारही करतो, नंतर व्यवहार आनंदाचा झाला तर आनंदही व्यक्त करतो आणि पुन्हा तो व्यवहार एखाद्या वेळी त्या व्यवहाराच्या निमित्ताने दुःख जर तयार झालं तर दुःखही व्यक्त करतो. तरी पण जीवनमुक्त असतो. म्हणजे अशा पद्धतीने या 3 निष्ठा आपल्या पुढे येतात. पण हे तिघही जण काही प्रमाणात का होईना व्यवहार करतात. नष्टमानस काही प्रमाणात करतो, सममानस्क बऱ्या प्रमाणात व्यवहार करतो आणि बहुमानस हा व्यवहार करू न करता राहतो. सगळीकडे आकर्ते आहेतच. पण ही भूमिका मात्र त्यांची वेगवेगळी आहे, हा त्यातला भाव आहे. ह्याच्यामध्ये अनेक शेड्स आपल्याला मिळतील आणि ती सगळ्या शेड्स आपल्याला समजून येतात. पण तरी सुद्धा आपल्याला हे असे दृष्टांतावरनं द्राष्टांत काय आहे की आपल्याला आनंदाशी एकरूप होऊन आपल्याला आपल्या जीवनाचे व्यवहार करता येऊ शकतात आणि ते व्यवहार मात्र व्यवहाराच्या पद्धतीनेच झाले पाहिजे ही भूमिका मांडणारा जो बहुमानस साधक आहे तो मात्र आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्याचा आपण विचार करावा, त्याला फॉलो करावा आणि त्याला फॉलो करून मी माझ्या आनंदाशी एकरूप व्हावं. 88व्या श्लोकाचा विचार आहे, व्यवहार कर्म तत्वज्ञानाच्या विरोधी का नाही, हे समजावून सांगणार आहे. हा प्रपंच मायेने भरलेला आहे व चैतन्य हेच आत्म्याचे स्वरूप आहे. असे ज्ञान झाल्यावर लौकिक व्यवहाराला विरोध कुठे आहे? कारण जेव्हा या मायेने भरलेला जो प्रपंच आहे त्याला सत्ता कोणाची अशी भूमिका जेव्हा आपल्या पुढे येते तेव्हा मात्र त्याला सत्ता ब्रह्मस्वरूपाची. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आपल्याला हे मायारूप जग दिसतं आणि त्याचे व्यवहार दिसतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर हे जगत भासतं आणि त्या जगतात व्यवहार करणारे काही योग्य व्यवहार असतात, म्हणजे विधियुक्त व्यवहार करणारे असतात आणि काही निषिद्ध व्यवहार करणारे असतात. तरी सुद्धा हे दोन्ही पद्धतीने आपल्या पुढे दिसतात आणि ते जर का पद्धतीने दिसतात याचा अर्थच काय आहे की स्वरूपावर म्हणजे ब्रह्मस्वरूपावर ज्ञान आणि अज्ञान म्हणजे वृत्तीच्या स्वरूपात असलेलं ज्ञान आणि अज्ञान, मी देह आहे असा म्हणणारा अज्ञानी आणि मी आत्मा आहे असं म्हणणारा ज्ञानी, असे दोन्ही आपल्या समोर दिसतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे जे जग आहे याला काही विरोध नाहीये. मग मी काय करायचं, मी मात्र त्या जगाला ओळखायचं आणि ओळखायचं या शब्दाचा अर्थ ते जग सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे म्हणून मिथ्या आहे म्हणून त्याच्या त्या जगाच्या करण्याच्या भूमिकेत असलेली सत्यत्व बुद्धी आहे ती अंतःकरण वृत्ती काढायची आणि मिथ्या अंतःकरण वृत्ती अंतःकरणात डेव्हलप करायची आणि खऱ्या आनंदाशी एकरूप व्हायचं. म्हणून इथे काय आहे की हे जे काय समजलं पाहिजे की मी आनंदाचा ठेवा हे मला समजलं की मग एक व्यवहार त्याचा शरीराचा होत जातो. कारण व्यवहार हे काही त्या याला व्यवहार जो आहे तो त्या तत्वज्ञानाला म्हणजे ब्रह्मस्वरूपाला विरोधी नाहीये. त्या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवरच हे घडत असेल तर प्रारब्धांनी त्याच्या जीवनात व्यवहार घडत राहतात. ते घडायचे तसे घडतात पण तो व्यवहारापासून अलिप्त असतो. पुन्हा संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. म्हणजे काय सगळं काही नारायण रूप आहे. त्यामुळे जे घडतंय ते हरिओम तत्सत रामकृष्ण हरी आहे तितुके देवाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, आयशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे हे समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे आहे तितुके देवाचे आणि हे सगळं काही केलं आहे ते जगदीश्वरे अनुक्रमे. म्हणजे इतकं सगळं काही तो सहज वावरत असतो. म्हणजे त्या ज्ञानालाही विरोध नाही ब्रह्मस्वरूपाचा आणि त्या अज्ञानालाही विरोध नाही. म्हणून त्या तत्वज्ञानाकडनं म्हणजे तत्ववेत्याकडनं हा आनंदाचा जो विचार आहे तो पूर्ण करून तो या जगातले व्यवहार करतो. हा भाग आपल्याला एवढा कळला म्हणजे झालं. पुढे याचं आणखीन स्पष्टीकरण हा 89व्या श्लोकाचा विचार आहे. प्रपंच सत्य असला पाहिजे अशी व्यवहाराला गरज नाही. आत्मा अचेतन मानला तर व्यवहार होतो असेही नाही. व्यवहाराला व्यवहाराच्या साधनांची गरज असते. तो पुढच्या श्लोकात येणारा विचार आहे. पण प्रपंच सत्य असला पाहिजे अशी काही व्यवहाराची अट नाहीये. सत्य असताना सुद्धा व्यवहार होतो आणि संतांनी मिथ्या रूपात सुद्धा व्यवहार केलेला आहे. मग मिथ्या रूपाने व्यवहार केला तर माझी अंतःकरण वृत्ती सुखी किंवा दुःखी होत नाही. सत्य रूपाने व्यवहार केला की मात्र अंतःकरण वृत्ती सुखी किंवा दुःखी होते.
पण सुखी किंवा दुःखी व्हायला कोणाला आवडतंय? सतत मला सुखच पाहिजे. मग सुखालागी जीवा करीती तळमळ, अशी जर माझी भूमिका असेल, तर मग सुखरूप होऊन सुखी व्हावं. अशा पद्धतीने सुखाने संसार करावा आणि तो शेवटचा एकदाच करावा. परत संसार करायला येऊच नये. असे जर का विचारधारा आपल्या अंतःकरणात असेल, तर मग पुढे माझ्या आनंदाशिवाय आहे काय या जगात? इथे पुढे म्हणलंय, आत्मा अचेतन मानला तर व्यवहार होतो असेही नाही. आता आत्मा अचेतन नाहीच. आत्मा चेतनच आहे. आत्मा अचेतन हा वदतो व्याघात आहे. पण काय आहे, की आत्मा अक्रिय आहे, अक्रीड आहे. तो काही करत नाही. पण त्याच्या सत्तेवर मात्र गोष्टी घडतात. मग त्याच्या सत्तेवर जीव क्रिया करतो, पण तो क्रिया करू नाकारता राहू शकतो. आणि मग क्रिया करून नाकारता राहू शकत असेल, तर त्यांनी त्याची कर्म ही रामाला अर्पण करावी, श्रीगुरूंना अर्पण करावी आणि स्वतः मात्र अकर्ता राहावं. म्हणजे इथे काय आहे, व्यवहार करण्यासाठी प्रपंच सत्य असला पाहिजे, ही भूमिका आपल्याला आवश्यक नाही. मला जर माझ्या आनंदाशी एकरूप व्हायचं असेल, तर या मिथ्या जगामध्ये, मिथ्या प्रपंचात मी व्यवहार करावा आणि त्या व्यवहार करण्याची जी साधनं आहेत, तो पुढच्या श्लोकाचा विचार आहे. ती व्यवहार करण्याची साधनं आपल्या पुढे समजावून सांगतायत. तो 90व्या श्लोकात सांगतात. मन, वाणी आणि शरीर व बाहेरील जगातील पदार्थ ही व्यवहाराची साधने आहेत. तत्ववेत्ता ती नष्ट करत नाही, मग त्याचा व्यवहार का होऊ नये? म्हणून इथे आत्मज्ञान होतं, त्यामध्ये जीवदशा बाधित होते, जीवदशा नष्ट होत नाही, जीव नष्ट होत नाही. आपल्याला लक्षात ते करायचंय, की लय का बाध का नष्ट. लय काय आहे, झोपेमध्ये रोज लय आहे, तरी सुद्धा मी सकाळी उठल्यावर पुन्हा अज्ञानातच उठतो. नष्ट करण्याचं माझ्या हातात साधन नाही, कारण का नष्ट करण्याचं काम ईश्वराचं आहे. मग माझ्या हातात काय? माझ्या हातात बाध आहे. मग या मन, वाणी आणि शरीर आणि शरीराबाहेरले पदार्थ यांच्या साह्याने व्यवहार होतो. मन संकल्प विकल्प करतं, की सिनेमाला जावं का पुन्हा या अभ्यासाच्या वर्गाला जावं. मग वर्गाला जावं अभ्यासाच्या, अशी भूमिका आहे. निर्णय घ्यायचं काम बुद्धी घेते आणि मग बुद्धी ठरवते, की नाही अभ्यासच केला पाहिजे. मग एक ती बुद्धी त्या अभ्यासातनं शिकलेल्या गोष्टींचं अंतःकरणात विचार धारण करते, त्याला चित्त म्हणतात. आणि पुन्हा मग अहंकार नावाची गोष्ट आहे, की मी केलं, मी केलं, मी केलं. आता त्या अहंकारातनं जर मला सुटायचं असेल, तर मन, शरीर, वाणी हे सगळं मला त्या रामार्पण बुद्धीने विचार केला पाहिजे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. वाणीला मी आत्मस्वरूपाचा विचार, त्याचा सतत मी वाणीनी रामाचा जप, अशी भूमिका आहे. म्हणजे इथे काय आहे, की मन, वाणी आणि शरीर आणि शरीराबाहेर पदार्थ हे माझ्या व्यवहाराचे विचार आहेत. पण हे जे व्यवहाराची जी काय साधनं आहेत, रीत आहे, ती व्यवहाराची रीत आपल्याला सांभाळून आपला अभ्यास करता येतो. अनेक संतांची उदाहरणे, कितीतरी संतांनी व्यवहारात राहिलेले आहे. उदाहरणार्थ तुकाराम महाराज व्यवहारात राहिलेले आहे आणि किती त्यांना त्रास दिला लोकांनी, भरपूर. गाथा त्यांनी लोकांनी पाण्यात बुडवली. यासारखं दुर्दैव कोणाचं, माझं का तुकाराम महाराजांचं? तुकाराम महाराज तर सतत सुदैवीचे, कारण ते सदा आनंदाशी एकरूप आहे. आणि मी दळभद्री. आता मी काय केलं, मी गाथा बुडवल्या. न जाणे मी तिथे असलो तर काय माहिती मला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, संतांना छळण्याशिवाय काही सामान्य लोकांनी काही केलेलं नाही. त्या ज्ञानदेवांनाही छळलं, नाथ महाराजांनाही छळलं. कुठल्याही संताला लोकांनी सोडलेलं नाहीये. ही छळण्याची परंपरा आज तागायत चालू आहे. कारण काय आहे, संतपदाची माणसं कधी संतपदात आहे मी हे सांगतच नाही, कारण ती सांगण्याची रीतच नाही. कारण मला आनंद झालाय हे सांगून तरी काय त्या समोरच्याला कळणार. पण काय आहे, हे सगळे व्यवहार जे आहेत, हे संत मंडळी, इथे 2 उदाहरणं दिली आहेत. गोरोबा काका, सावता माळी, कांदा मुळा भाजी, अवघी विठा माई. त्यांनी शेतीही केली आणि पुन्हा त्या शेतीमध्ये आलेल्या पिकालाही त्यांनी विठ्ठलाचा दर्जा दिला. केवढे ते महान होते. आणि त्यांनी मला हे समजावून सांगितलं. असे सगळे जे संत आहेत, ते ज्ञान झाल्यावरही व्यवहार अत्यंत उत्तम सांभाळत होते. आणि माझा व्यवहारही काय म्हणूया फडतूस असतो आणि परमार्थाचा तो विचारच बाजूला असतो. आता आपल्याला हे शिकलं पाहिजे कधीतरी. मी जर का 10-20 वर्ष परमार्थाच्या अभ्यासात राहून जर हे गोष्टी नीट करत नसेल, तर हे जे काय शिकणं मी केलं, हे मी बागडलो का शिकलो, हे माझे विचार मला करावे लागतील. तुम्ही म्हणाल काय बोलतोस तू? नाही, मी तुम्हाला बोलत नाही, मी मला बोलतोय. मला माझ्या प्रत्येक गोष्टीचं मला काय म्हणूया ऑडिट करावं लागेल, मला त्याचा जाब द्यावा लागणार आहे. आणि मी जर का आळमटळम करून अभ्यास केला, तर मला माझ्या अभ्यासातनं त्या आनंदाची वृत्ती कधीही प्राप्त होणार नाही. यासाठी ही जग सत्य असेल तरच व्यवहार होतो.
सत्यत्व बुद्धीतनं व्यवहार होतो, ही माझी विचारधारा बाजूला केली पाहिजे आणि मिथ्या बुद्धीने वैराग्य संपन्न होऊन अनासक्त वृत्तीने व्यवहार केला पाहिजे, तरच खरी माझी धडगत आहे परमार्थाच्या अभ्यासात. पुढे 91वा जो श्लोक आहे तो आपल्याला ब्रह्मज्ञानाच्या चित्ताचाही नाश होत नाही हे समजावून सांगणार आहे, की चित्ताचा निरोध करावा लागत असेल तर तो ध्यान करणारा असतो, ज्ञाता नसतो. कारण घटाचे ज्ञान झाल्यावर कोणीही बुद्धीचा निषेध करतो असे दिसत नाही. आता या गाढ झोपेतला जो विचार आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, की तो विचार काय आहे, की गाढ झोपेमध्ये मात्र अज्ञानाची वृत्ती आहे. गाढ झोप येण्यासाठी ध्यान करावं लागत नाही, पण त्या आत्मस्वरूपाचं ध्यान करावं लागतं. या शब्दाचा अर्थ ती अंतःकरण वृत्ती शांत करण्यासाठी ध्यान आहे. म्हणून इथे काय आहे, अंतःकरण वृत्ती ध्यानाने देहाकार होऊन, म्हणजे जे मी ज्याचं ध्यान करतो त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन बाधितानुवृत्तीने हा देहाची प्रपंच घडला पाहिजे, ही भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि ही जर भूमिका माझ्या लक्षात आली तर मी माझ्या आनंदाकडे जाण्याचे व्यवहार हे सहज करू शकतो, हे आपल्याला कळून घेण्याची एक व्यवस्था तयार होईल. म्हणून इथे काय आहे, गाढ झोपेमध्ये पूर्ण अज्ञान स्थिती असते, पण ध्यान करीत असताना मात्र तिथे चित्ताचा निरोध असतो. आणि चित्ताचा निरोध असतो तिथे मात्र ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी शांत होते आणि लय चिंतनातनं मी आनंदात आहे असा विचार होतो. पण जेव्हा मात्र ज्ञात्याचा विचार येतो, म्हणजे जेव्हा आपल्याला व्यवहार करण्याची वेळ येते, तिथे मात्र हा घट मी पाहिला अशी भूमिका आहे. आणि मग ती घट पाहताना मात्र तो घट, मग ती घटाचं ज्ञान आणि ते ज्ञान करून घेणारी माझी अंतःकरण वृत्ती आणि तो चिदाभास, असे सगळे विचार आपल्याला करावे लागतात. मग तोच चिदाभास अंतःकरणातनं डोळ्यामार्फत तो त्या घटाकार होतो. त्यामुळे हा घट आहे. आणि मग नंतर आतमध्ये मला कळतो की घट मला समजला. पुन्हा त्याचं उत्तरच आहे, अयम घटाः घट अहम जानामि. अशा पद्धतीने मग तिथे ज्ञाता ज्ञान आहे. म्हणून इथे काय आहे, की ज्ञानरूपता सिद्ध झाल्यानंतर आता बाहेरचा जेव्हा आपल्याला व्यवहार करायची वेळ येते, तिथे मात्र काही चित्ताच्या निरोधाचा उपयोग नाहीये. तिथे मला तो बाहेरचा पदार्थ वेगळेपणाने कळतो आणि कळला पाहिजे, तरच माझा त्याच्याशी व्यवहार होईल. पण तो व्यवहार मात्र अत्यंत शांतपणाने होतो. त्या व्यवहारात मी करतो असा विशेष भावच नसतो. म्हणून इथे काय आहे, की वृत्तीलीन अवस्थेमध्ये व्यवहार नाहीये, पण वृत्ती म्हणूया बाधितानुवृत्तीमध्ये मात्र व्यवहार आहे, पण त्या व्यवहारामध्ये मी करता भाव हा अजिबात नाहीये. म्हणून ब्रह्मज्ञानाच्या चित्ताचाही नाश होत नाही, त्याची अंतःकरण वृत्ती जशी असायची तशीच राहते. म्हणजे कशी, बाधितानुवृत्तीने ती आनंदाशी एकरूप राहते, किंवा चित्ताचा निरोध केल्यानंतर तेवढ्यापुरती ती आनंदाशी एकरूप होते, पण पुन्हा खाली आल्यावर मात्र प्रपंच हा करावाच लागतो. म्हणून इथे काय आहे, अंतःकरण वृत्ती घटाकार होते, पण त्या ठिकाणी ती अंतःकरण वृत्ती घट दिसून झाल्यावरही त्या घटाचा व्यवहार तिला होतच राहतो. म्हणजे ती नष्ट किंवा शांत होत नाही, म्हणजे लयरूप होत नाही. पुढे आता घटाहून आत्मा अधिक अपरोक्ष आहे हे समजावून सांगणारा हा 92वा श्लोक आहे. घटाचे एकदाच ज्ञान झाल्यावर घट सतत दिसत कळत राहतो, मग स्वयंप्रकाश आत्मा सुद्धा घटाप्रमाणे सतत का अनुभवाला येऊ नये. प्रश्न आहे, घट दिसण्यासाठी मात्र ज्ञाता ज्ञान नेय म्हणजे फलव्याप्ती आणि तो कळून घेण्यासाठी वृत्ती व्याप्तीची गरज आहे. पण आत्मस्वरूप होण्यासाठी अंतःकरण वृत्ती शांत व्हावी लागते. आता जोपर्यंत ती अंतःकरण वृत्ती शांत होत नाही, तोपर्यंत आत्मा मला अपरोक्षत्वाने कळणार नाही. कारण आत्मा 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही, पण घट मात्र मला 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळतो. घट हा ज्ञाता ज्ञान नेय अशा पद्धतीने कळण्याचा विषय आहे. आणि आत्मा मात्र एकमेव अद्वितीय असल्यामुळे तो वेगळेपणाने कळण्याचा विषय नाहीये, म्हणजे तो अपरोक्ष. आता घटाचं अपरोक्षत्व आणि ज्ञानाचं म्हणजे आत्मस्वरूपाचं अपरोक्षत्व हे वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलेलं आहे. आता घट अपरोक्ष आहे हा वृत्तीज्ञानाचा विषय आहे किंवा इंद्रिय ज्ञानाचा विषय, पण आत्मा मात्र हा इंद्रिय ज्ञानाचा आणि वृत्तीज्ञानाचा विषय नाहीये. म्हणजे तो मला ते वृत्तीज्ञान शांत झाल्याशिवाय तो मला कळणार नाही. म्हणजे इथे काय आहे, की त्या स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी वृत्ती बाधित होण्याची गरज आहे, हा त्यातला भाव आहे. पण घटज्ञान होण्यासाठी मात्र मला त्या ज्ञाता ज्ञान नेय या त्रिपुटीची गरज आहे. अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो, म्हणून इथे लिहिलेलं आहे
की म्हणून ज्याप्रमाणे घटाच्या ज्ञानासाठी स्थिर चित्ताची गरज नाही, त्याप्रमाणे अपरोक्ष स्वयंप्रकाश आत्म्यासाठी चित्ताच्या निरोधाची गरज नाही. म्हणजे चित्ताचा निरोध नाही करायचा आहे, पण चित्त बाधित तर झालंच पाहिजे. कारण निरोधावस्थेमध्ये व्यवहार तर अजिबात नाहीये. पण इथे व्यवहार दाखवत आहेत. एक घटाचा व्यवहार दाखवत आहेत आणि एक बाधितानुवृत्तीने होणारा, आनंदाशी एकरूप होणारा व्यवहार दाखवत आहेत. म्हणून इथे काय आहे, की आत्मा सुद्धा तेवढाच अपरोक्ष आहे, किंबहुना तेच सर्व ठिकाणी आहे. त्या घटामध्ये तेच व्याप्त आहे, पण ते मला कळून घेण्यासाठी पुन्हा मला माझ्या आनंदाशी एकरूप होण्याशिवाय दुसरा पर्याय काय? यासाठी आपल्याला अभ्यास करायची आवश्यकता आहे. आता पुढचा हा 93वा श्लोक जो आहे, ब्रह्म जाणणारी बुद्धिवृत्ती क्षणिक असल्याने तिला पुन्हा पुन्हा ब्रह्माकार करण्यासाठी तिच्या निरोधाची गरज आहे असे का म्हणू नये? आणि मग त्याचं उत्तर दिलंय, शंका घेतलेली आहे 93व्या श्लोकाच्या निमित्ताने. आत्मा स्वयंप्रकाश आहे, या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग काय? आत्माकार होणारी बुद्धीच चिदाभासासह तत्वरूप आहे व ती क्षणभर टिकणारी आहे. येथे क्षणिक विज्ञानवादाचा संदर्भ नाही. क्षणिक विज्ञानवादाचा शून्यवादाचा काही संबंध नाही. आत्माकार वृत्ती सहजपणे टिकून राहत नाही असे म्हणायचे आहे. उत्तर, हाच नियम घटाधिकांच्या ज्ञानालाही लागू आहे. म्हणजे मुख्य विचार काय आहे, की ती वृत्ती जर सतत आत्माकार राहिली तर काय होईल, हाही विचार करावा. ती सतत जर वृत्ती आत्माकार राहिली तर ती व्यवहारच करू देणार नाही. मग व्यवहार तर घडलाच पाहिजे. मग व्यवहार घडायचा असेल तर ती अंतःकरणात जी काय आनंदाकार वृत्ती आहे ती क्षणिक आहे. ती फ्रॅक्शन ऑफ सेकंद ती आनंदाशी एकरूप होते, पण ती दिवसभरात किती वेळा आनंदाशी एकरूप व्हायची आहे हे त्याच्या त्याच्या प्रारब्धाने ठरलेलं असतं. त्या त्या प्रारब्धानुसार त्याला त्या आनंदाचे अनुभव येत जातात, राहतात. पण त्या निमित्ताने त्याचं आयुष्य अत्यंत उजळून गेलेलं असतं. ते आनंदाचे डोही आनंद तरंगात असतो. अशा पद्धतीने तो सगळा विचार होतो. पण हाच नियम घटाधिकांच्या ज्ञानालाही लागू आहे. म्हणून इथे काय आहे, की बुद्धिवृत्ती जर का सतत मला म्हणूया आनंदाशी एकरूप ठेवायची असेल तर सतत मला त्या ध्यानात राहावं लागेल आणि ते ध्यान होणं काही शक्य नाही. म्हणून इथे काय आहे, की घटाच्या बाबतीतही ती भूमिका अवलंबून आहे. ती कशी आहे याचा विचार करणारा 94वा श्लोक आहे. तो असं सांगतो, ह्यावर आक्षेप व त्याचे समाधान. शंका, हा घट आहे असा निश्चय झाल्यावर तो निश्चय करणारी बुद्धी निवृत्त होते. परंतु जेव्हा घट उचलून घ्यावा व्यवहार असे वाटते तेव्हा तो व्यवहार करता येतो. उत्तर हे आत्म्याच्या बाबतीतही खरे आहे. म्हणून एकदा घट कळल्यानंतर त्या घटासंबंधी व्यवहार करता येतो, की हा घट आहे कळला. मग घट आहे कळल्यानंतर काय आहे, मग तो मला हा घट इथं आहे हे कळून जातं आणि कळल्यानंतर जेव्हा त्याच्याबरोबर व्यवहार करायची वेळ येते तेव्हा मी तिथे जातो आणि तो त्याचा व्यवहार पूर्ण करतो. त्याप्रमाणे आत्मज्ञान झाल्यावरही व्यवहार होऊ शकतो. ती वृत्ती क्षणिक आनंदाशी एकरूप होते, पुन्हा ती बाधितानुवृत्तीने खाली आनंदाची वृत्ती येते आणि त्या बाधितानुवृत्तीने म्हणजेच काय 2% द्वैत आणि 98% अद्वैत अशा पद्धतीने ती व्यवहार करत राहते. अशा पद्धतीने जर व्यवहार होत असेल तर तो काय आहे, तो आनंदाचाच व्यवहार आहे. त्या व्यवहारामध्ये तरतम भाव नाहीये, की हा व्यवहार झाला आता या व्यवहारामुळे मला आनंद झाला, ही भूमिकाच नाही. सतत आनंदात जो आहे. रोज श्रीखंडपुरीचं जेवण जेवणाऱ्याला, पंचपक्वान्नाचं जेवण जेवणाऱ्यांना नाथ महाराज रोज पुरणपोळी खात होते. आता ते रोज पुरणपोळी खात असल्यामुळे पुरणपोळीच्या जेवणाचं कौतुक त्यांच्या पुढे काय आहे. अशा पद्धतीने हा ज्ञाननिष्ठा सांभाळत त्या सगळ्या व्यवहारांचा व्यवहार करतो, पण त्या व्यवहारापासून आकर्ता राहतो. ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. करावं, पण पुन्हा काय आहे, आकर्ता रूपाने करावं. हे जर मला कळलं तर माझा अभ्यास खूप छान होण्याची व्यवस्था आहे. आत्म्याच्या व्यवहाराचे स्वरूप, एकदा आत्मा मी आहे असा निर्णय झाल्यावर पुन्हा गरजेनुसार त्याविषयी बोलणे, मनन करणे व ध्यानही करता येते. हा 95व्या श्लोकाचा विचार आहे. आता मी आत्मा आहे असा आनंदाचा एकदा ठाम निश्चय झालेला आहे, दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय. त्यानंतर तो आवडीने करतोच ना, तो ध्यानही करतो, आवडीने तो प्रवचनही करतो, कीर्तनही करतो, सगळ्यांना ते समजूनही सांगतो. सगळं करून सुद्धा मात्र तो व्यवहार करून बाधितानुवृत्तीने सगळा व्यवहार करून सुद्धा तो बाजूलाच राहतो, म्हणजे आकर्ताच राहतो. जर का ते ज्ञानदेव झाले, समर्थ झाले, नाथ महाराज झाले, तुकाराम महाराज झाले, हे जर का देहबुद्धीवर आले नसते 2% बाधित अनुवृत्तीने, तर त्यांचे ग्रंथ मला कळले कसे असते. पंचदेशीकारांचा ग्रंथ कसा कळला असता, श्री गुरूंनी सांगितलेलं तत्वज्ञान मला कसं कळलं असतं, ते जर सतत बोधात राहिले असते तर. काही ठिकाणी मी म्हणतो, मला म्हणतात लोक, आमचे महाराज सतत बोधात असतात.
म्हटलं ते जेवण करतात, सगळं काही करतात? हो, सगळं काही करतात. मग बोधात व्यवहार कसा काय शक्य आहे? एकमेव अद्वितीयाच्या बोधात व्यवहार नाही, पण बाधितानुवृत्तीने व्यवहार आहे. म्हणून इथे काय आहे, शिष्यांना आत्मस्वरूप सांगणं हे काम आहे त्या श्री गुरूंचं. मग ते इतकं आनंदाने करतात. मग असं जे काय चिंतन मनन आहे, ग्रंथलेखन आहे, असं सर्व काही संतांकडनं घडतं आणि तो आपला ऍडव्हान्टेज असतो. माझ्यासारख्या अभ्यास करणाऱ्या मंडळींचा हा विचार आपल्याला करता येण्याची व्यवस्था आहे. ध्यान करणारा ज्ञानी जगाला विसरतो, हा 96व्या श्लोकाचा विचार इथे आलाय. ध्यानोपासना करणाऱ्या उपासकाप्रमाणे ध्यान करणारा ज्ञानीही ध्यानकाळी जगाला विसरत असेल तर विसरू दे. हे विसरणे ध्यानामुळे आहे, ज्ञानामुळे नाही. म्हणून जगाचा विसर जो आहे तो ध्यानामुळे आहे. आता फ्रॅक्शन ऑफ सेकंद सुद्धा त्या ज्ञानाला जगाचा विसर पडतोच ना, आणि त्या ध्यानालाही पडतो. काही अडचण नाही दोघांमध्ये. पडला तर पडला विसर, आणि पडला विसर तरी सुद्धा त्यांच्या काही व्यवहारामध्ये गडबड होत नाही. फिरून ते पुन्हा जेव्हा जागेवर येतात, त्यामुळे जीवनमुक्तीत त्याचा 2% बाधितानुवृत्तीने व्यवहार होतो आणि व्यवहार करून नाही करता असतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तो जगात राहतो, पण आनंदाशी एकरूप असल्यामुळे तो सदैव त्या जगापासून डिटॅच असतो. किंबहुना जगच त्याला ब्रह्मरूप दिसत असतं. त्या ब्रह्मरूपतेने हरीची या दासा, हरी दाही दिशा किंवा भरला गनुदाट हरी दिसे, याप्रमाणे प्रत्येक व्यवहार त्याचा हरी बरोबर व्यवहार असतो. एवढा त्याच्या सहज अंतःकरणात भाव असतो आणि तो सहज भावात आनंदाचा विचार करतो. म्हणून इथे काय आहे, ते विसरणं जर का, काही विसरून जर का नष्ट मानसाचा व्यवहार होत असेल तर तो पुन्हा कशाचा आहे, तो ध्यानाचा परिणाम आहे. पण हा जो बहुमानस ज्ञानी जो आहे, ज्ञानरूप झालेला, तो मात्र व्यवहार अत्यंत पद्धतशीरपणे करताना दिसतो. पण मात्र त्याच्या स्थितीचा ते अंदाज जर घ्यायचा असेल तर त्याच्या जवळ बसून त्याचा अंदाज घ्यावा. अदरवाईज तसा अंदाज ठांग लागू न देणारा हा ज्ञानी असतो. तो कधी कोणाला पत्ताच लागू देत नाही. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक आहे 97वा. तो असं सांगतोय, ज्ञानानेच मोक्ष लाभत असल्याने ज्ञानाने ध्यान केलेच तर ते ऐच्छिक आहे. ज्ञानानेच मोक्ष असा ठाम शास्त्र सिद्धांत आहे. आता जो ज्ञानरूप झालेला आहे त्याला ध्यानाची आवश्यकता काय? आता रोज जो श्रीखंडपुरी खातोय त्याला पुन्हा श्रीखंडपुरीच्या जेवणाला या म्हणण्याला अर्थच काय आहे? तो सतत आनंदात आहे. म्हणून इथे काय आहे, तो सहज आनंदात राहतो आणि तो आनंदाशी एकरूप होऊन तो सगळ्या गोष्टी करतो. मग त्याला ध्यान करण्याची किंवा आत्मानात्म विचार करण्याची आवश्यकता सुद्धा नसते. पण तरी सुद्धा काही वेळा तो त्या ध्यानाचाही विचार करू शकतो. कारण इथे तोतापुरी महाराजांचं म्हणजे रामकृष्ण परमहंसांचे श्री गुरु, त्यांचं उदाहरण दिलेलं आहे. आता त्यांना फार मोठी पोटदुखी होती आणि त्या पोटदुखीचा अंदाज त्यांना आधी यायचा की आता ही पोटदुखी आपल्याला तास 2 तास काही मात्र सोडणार नाही. आणि तो अंदाज आला की ते मात्र ध्यानस्थ होऊन जायचे आणि ध्यानस्थ होऊन गेल्यामुळे त्या देहाचा लय होऊन जायचा आणि त्या पोटदुखीच्या त्या पोटशुळातनं ते सहज बाजूला असायचे. आणि नंतर जेव्हा ते तास 1.5 तासांनी ध्यान करून बाहेर यायचे तेव्हा मात्र ती पोटदुखी पार पळून गेलेली असायची आणि मात्र हे सतत सदैव आनंदात. अशा पद्धतीने माणूस काही वेळा त्या डोकेदुखीचाही विचार आपण करू शकतो की फार डोकं दुखत असतं, मग त्याला गोळी द्यावी आणि गोळी देऊन त्या अंतःकरणाला समजावून सांगावं, म्हणजे मीच मला समजावून सांगावं, बाबा आता तू जरा झोप आणि झोप, पण इवळू नकोस. म्हणजे काय आहे, आरडाओरडा करू नकोस, तर तू नामस्मरणात झोपी जा. अशा रीतीने मी नामाचं ध्यान करून सुद्धा माझ्या होणाऱ्या ज्या काय म्हणूया व्याधी वगैरे आहेत त्यातूनही मी बाजूला पडू शकतो. म्हणजे इथे काय आहे की ज्ञानापूर्वी ध्यानाला स्थान आहे, कारण ज्ञानरूप होण्यासाठी अशांत अंतःकरणाची आवश्यकता आहे. पण ज्ञानरूप झाल्यावर मात्र ध्यान आहे हे कधी कधी अशा पद्धतीने होऊ शकतं. म्हणून इथे काय आहे, ध्यान हे साधन आहे आणि साधन आहे या शब्दाचा अर्थच साध्य होता साधनाचा ठाव नाही. मग ते साधनही गळून पडतं. मग त्यांनी ध्यान करू दे अथवा न करू दे, तो स्वरूपाशी एकरूपच असतो. हा त्यातला महत्वाचा भाव आहे, तो आपल्याला कळला पाहिजे. आजच्या अभ्यासाची वेळही संपली आहे आणि आपण आता इथे मात्र थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.